नमस्कार, तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत व्हेजिटेबल रोल्स ची रेसिपी शेअर करणार आहे। काय होतं ना, बऱ्याचदा आपल्या रात्रीच्या पोळ्या उरतात, मग रात्रीच्या पोळ्या उरल्यानंतर सकाळी आपण भुगा करतो किंवा गुळ पोळीचा लाडू करत असाल किंवा अजून काही प्रकार असतील ते तुम्ही करत असाल तर हा प्रकार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान लागतो, टेस्टी लागतो, कार्ब्स आणि फायबर युक्त असा नाश्ता असतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। रोलमध्ये स्टफिंग करण्यासाठी मी इथे पनीर घेतलं आहे, चीज घेतलं आहे, टोमॅटो, बटाटा, कांदा, शिमला मिरची, फ्लावर, गाजर आणि पत्ताकोबीची वरची पानं असतात ती घेतली। ती आपल्याला हे सगळ्या भाज्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहे। आता तुम्ही बघत असाल मी पत्ताकोबीची जी पानं आहेत ना ती अशी मॅगीसारखी एकदम बारीक आपल्याला कट करायची आहे। ती खूप सुंदर लागतात रोलमध्ये आणि तुम्ही दुसरी कुठली पण रेसिपीमध्ये अशा पद्धतीने कट करा किंवा तुम्ही पत्ताकोबीची भाजी पण केली ना त्याच्यात तुम्ही अशा पद्धतीने कट करून टाका। खूप छान लागते आणि दिसते पण खूप छान मॅगीसारखी आणि पटकन शिजते। आता या सगळ्या भाज्या आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहेत आणि चॉप करून झाल्यानंतर मी त्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि या भाज्या शिजवत असताना आपल्याला त्यात पनीर ॲड करायचं नाही आहे। भाज्या शिजल्यानंतर मग पनीर ॲड करायचं, कारण की ते पनीरचे पीसेस असतात ना ते मग मिस होतात, त्याचा चुरा होतो पनीरच्या पीसेसचा, म्हणून आपल्याला नंतर ॲड करायचं आहे। आता इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे, त्यात 2 लवंग घातले, जिरे मोहरी छान तडतडली की त्यात आपण सगळ्या चॉप करून घेतलेल्या भाज्या ॲड करायच्या आणि या भाज्या तेलावर छान परतवून घ्यायच्या। आता यात मी मीठ घालून या भाज्यांची 5 ते 10 मिनटं वाफ काढून घेऊ। या 50% तरी शिजतील। त्या शिजण्यासाठी आपल्याला त्यात पाणी ॲड करावंच लागणार आहे, कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो। गाजरही शिजून जातात पण बटाटे थोडं वेळ घेतात शिजण्यासाठी। आता माझ्या मुलांना याच भाज्या वेगवेगळ्या करून दिल्या, कधी बटाट्याची भाजी तर कधी कोबीची भाजी, कधी शिमला मिरचीची भाजी, कधी टोमॅटोची भाजी, तर ती भाजी खाण्यासाठी एवढी नाटकं करतात। पण अशा पद्धतीने त्यांना करून दिलं तर ते एका पोळीऐवजी 2 ते 3 पोळ्या सहज खातात। आता तुम्ही बघत असाल आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत, 50% तरी शिजल्या असतील आणि यात मी पनीरचे पीसेस पण ॲड केले आणि यात आपले मसाले ॲड करायचे। मी यात अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला, अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलं आणि थोडी हळद ॲड केली। आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एकदा परत परतवून घ्यायच्या आहे। यात मी अर्धा ग्लास पाणी ॲड करेल व झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपल्याला वाट बघायची आहे। आता जेव्हा आमच्या घरी रात्रीच्या किंवा सकाळच्या पोळ्या उरतात ना तेव्हा रात्रीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस नाश्त्याला आम्ही हे व्हेज रोल करतो। इतके सुंदर होतात हे व्हेज रोल। तुम्ही पण हे व्हेज रोल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच नवीन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल। आता मी तव्यावर पोळीची एक बाजू तूप लावून भाजून घेतली आणि जी भाजलेली बाजू आहे तिला आपल्याला सगळीकडून टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। आता रोल जर लहान मुलं खात नसतील तर तुम्ही यात रेड चिली सॉस पण ॲड करू शकतात, त्यामुळे अजून छान चमचमीत लागतात हे रोल। आता पोळीच्या क्वार्टर पार्टमध्ये मी आपण शिजवून घेतलेल्या भाज्या ॲड केल्या व यावर चीज किसून घेते। कधी ना मुलांनी आपल्याकडून चीज मागण्याआधीच आपण स्वतःहून मुलांना वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज घालून दिलं ना तर मुलंही खुश होतात आणि बाहेरचं अनहेल्दी फूड मागत नाहीत। आता हा क्वार्टर पार्ट मी फोल्ड करून घेते व उरलेल्या हाफ पार्टमध्ये शिजलेल्या भाज्या व चीज किसून घेते व हा पोळीचा ट्रायंगल रोल तयार करून घेतला। आता या रोलमध्ये तुम्ही भरपूर भाज्या घातलेल्या आहेत, नंतर हा रोल बाहेरच्या बाजूने छान क्रिस्पी होतो आणि आतून मऊ आणि चीजी होतो। आता हे प्रेस करत असताना किंवा ते स्टफिंग भरत असताना जर थोड्याफार भाज्या बाहेर आल्या तरी काही प्रॉब्लेम नसते, कारण की आपण भरपूर भाज्या या रोलमध्ये ॲड करून घेतल्या आहे। आता हा जो पोळीचा ट्रायंगल रोल आहे तो माझा मोठा मुलगा सहज खाऊ शकेल, पण माझी मुलगी लहान आहे, ती 2च वर्षांची आहे, म्हणून मी तिला छोटे रोल करून देते। मी पोळीचे 2 भाग केलेत, एक भाग तुपावर छान परतवून घेतला, त्यावर आता सॉस घालून घेते। सॉस आपल्याला पोळीला सगळीकडून पसरवून घ्यायचा आहे। तो पसरवल्यानंतर पोळीच्या एका बाजूला आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आणि त्यात भरपूर असा चीज किसून घ्यायचा आहे। चीज किसल्यानंतर या पोळीचे गोल असे रोल तयार करायचे आहेत। इथे दोन्हीही रोल रेडी झाल्यानंतर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अगदी पटकन व सहज होणारी रेसिपी। एवढेच रोल नाही तर अजून भरपूर रोल करायचे आहेत। तुम्ही पण हे रोल एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हो, जेव्हा कराल तेव्हा थोडे जास्तच करा, कारण की तुम्हाला पण ते उरले पाहिजे।
पण शेवटी पोळ्या किती उरल्या आहे त्याच्यावरही डिपेंड असतं. मी तर मुद्दाम जास्त पोळ्या करते की जेणेकरून हे रोल मला करता येतील. आता मी इथे प्लेटमध्ये सर्व करून घेते. सर्व केल्यानंतर यावरही मी थोडा सॉस घालते आणि भरपूर असं चीज किसून घेते आणि तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते कसं झालं आहे ते. यमी आणि चीझी रोल खूपच भारी झाले होते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.